दाद्या, आपल्या घराण्याच्या वाईटावर टपलेला तो जयराज, ते काका साहेब, ती लेखा, आज फक्त वहिनींच्या मुळे पकडले गेले, ते ध्यानात ठेव. आजपर्यंत काय नाही केलं रे वहिनींनी या घरासाठी? हा, सांग ना, काय नाही केलं? अरे त्या कुस्ती खेळल्यात ते बी या घरासाठी, कारण आपल्या बाबांचं सपान पुरं व्हावं. आपल्या बाबांचं सपान पुरं करायला त्या जिद्दीनं झटल्या आई. हे बघ, आजपर्यंत जे झालं ना, जे झालं ते सगळं एका बाजूला, आणि आज जे घडलं ते एका बाजूला. आई, तू म्हणली होतीस ना, तू म्हणली होतीस ना की सासर आणि माहेर यातलं काहीतरी एक निवड. त्यांनी माहेरची गरज ओळखून माहेरी जायचा निर्णय घेतला, पण जेव्हा इथं गरज पडली तेव्हा जीवाची पर्वा न करता ते सगळं सोडून इथं धावत आल्या नव्हत्या. तूच म्हणतीस ना की माणसं तोडण्यात नाही, जोडण्यात कौशल्य असते, आणि ते कौशल्य वहिनींनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवलंय, आणि हे तू ना करू शकत नाही. आई, आता कुठे गेले तुमचे हे विचार? सांग ना दाद्या. आई, तुमचं हे वागणं मला पटलेलं नाही, आणि शिराळकरांच्या घरात जर हे असंच चालू राहणार असेल ना, तर मला आणि मीनूला नाही राहायचंय तुमच्यासोबत. माझ्या लेकराला शिराळकरांचं नाव नाही लागलं तरी चालेल, पण शिराळकरांचे संस्कार आम्ही तरी सोडणार नाही. काय म्हणता पप्पा, आता बरं वाटतंय? अगं तू केव्हा आली? अगं तासभर झाला. पिंट्याला फोन केलता तेव्हा कळलं पप्पांची तब्येत बरी नाही असं, म्हणून लगेच निघून आले. स्वतःच्या बापाला भेटायला दावतच आली, आणि तिकडं माझ्या आईला वाऱ्यावर सोडलीस वै ग. आईकडे कोण बघणार? अहो, एखाद्या दिवशी सांभाळायला बाकीच्या सुना आहेत की तिकडं. ए, त्यांचं काय सांगू नको मला. तुला आधीच बजावून सांगितलं होतं का तिकडनं तुला अजिबात हालताच यायचं नाही, तरी पण तू इकडं आली. चल परत चल, तुला तिकडे बांधूनच ठेवतो आता. ओ दाजी, तोंड सांभाळून बोला. बांधून ठेवायला काय गोट्यातली गाय आहे का ती? माझ्या परवानगी शिवाय तिकडे आलीये. आजारी बापाला भेटायला पोरीला परवानगीची काय गरज आहे? आणि तुमची परवानगी घ्यायला ती काय तुमची गुलाम आहे का? ह्या मारी, ही बया कवाच सुधारणार नाही, उलटच उत्तर देत असती, माझा सारखा पाण उतारा करत असती. हे समजना निले तुझ्यामुळे होतंय. तुझ्या तर आम्ही बायका कौतुकानं नवऱ्याला धनी म्हणतोय, तर तुम्ही तर खरोखरच स्वतःला मालक समजायला लागला. परत जर का ताईला त्रास दिला ना, माग पुढं न बघता हाय तिथं ठेचून ठेवीन, सांगून ठेवते. चला निघा. त्यांची मुजोरी तू सहन करतीस ना, म्हणून ते माजले. ताई, दर वेळेला तुझ्या बाजूने लढायला मी नसणार आहे ग, त्यामुळे जिथले तिथं ठेचायला शिक, नाहीतर यो हैवान तुला रोजचं मरण देत राहील ग. एक ध्यानात ठेव ताई, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय निमूटपणे सहन करणारा जास्त चुकीचा असतोय. मुळात मला लग्नच करायचं नव्हतं, फक्त तुझ्या हट्टाखातर मी तयार झालो. लग्न झाल्यानंतर ना संसार करायची बी इच्छा नव्हती. परत कुस्तीच्या मैदानात उतरणं, कुस्ती खेळणं ह्याचा विचार तर लांब लांब पर्यंत कुठं नव्हतं. या समध्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या ते फक्त एका व्यक्तीमुळे, प्राजक्तामुळे.
मान्य आहे. पण चांगली व्यक्ती आणि चांगली सून याच्यात जमीन आसमानाचा फरक असतोय वीरू. मग तसंच फरक चांगली आई, चांगली मालकीन आणि चांगली सासू ह्यात बी असतो नव काही. आई काय पडते अजून किती लाजवशील पोरी. आता काय चुकलं माझ्याकडनं? चुकलं माझं होत. ती चूक दुरुस्त करायला आले. तुला परत घेऊन जायला आले आपल्या घरला. मस्त. मला खरंच वाटेना झाले. पैलवान खरंय. काय खरं काय खोट याची जाण विसरले होते मी पोरी. पण तू तुझ्या जागी ठाम राहिलीस. तुझ्या श्रद्धेची स्थान सोडली नाहीस. तुझी कुस्ती असो, तुझं माहेर, तुझं सासर, जे योग्य असेल त्यासाठी कायम लढलीस तू. तशीच तुझी कालची लढाई होती. तू जर वेळेवर धावून आली नसतीस ना तर माझी आयुष्यभराची कमाई माती मोल झाली असती. पण प्राजक्ता ती तू वाचवलीस. तुझं मोल ओळखण्यात मी चूक केली. मला माफ कर प्राजक्ता. मला माझं पहिलं प्रेम कुस्ती होतं. हेच मी गमावून बसलो. पण तू ते मला परत मिळवून दिलं. मला नवीन आयुष्य दिलं. ती बी मी ते ओळखू शकलो नव्हतो. पण आता माझे डोळे उघडले. मी तुला केव्हा सांगितलं नाही, पण आज सांगायला तूच आहेस जिनं मला माझं खरं प्रेम मिळवून दिलं. मातीतलं बी आणि मिठीतलं बी. तेव्हा मला माफ कर. मस्त जाऊ. हे काय करताय आई? काय करताय तू? तुमच्या या हाताने कित्येक जणांचे आयुष्य घडवले. चांगुलपणाच्या पाठीवर थाप मारायची आणि चुकीच्या ठिकाणी त्याच पाठीवर धपाटे हाणायचे. या हाताचं काम आहे. आम्हाला आयुष्यभर आशीर्वाद द्यायचा. या हाताचं काम. आई ह्या पलट मला काय बी नग. तसं असेल तर परत घरी येशील ना ग आपल्या. पिंट्या, पप्पांना सांग मी निघाली माझ्या घरला. प्राजक्ता हे तुझ्यासाठी आलंय. हे कोणी धाडलं?
मिस प्राजक्ता, पुनीत सरदेशमुख बोलतोय. आय होप तुम्हाला तुमचा चेक मिळाला असेल. प्राजक्ता, जाहिरातीला तुफान रिस्पॉन्स मिळतोय आणि याचं सगळं क्रेडिट फक्त तुमचं आहे. म्हणून डबल पेमेंट केलंय तुम्हाला, सोबत बोनस देखील पाठवलाय. माझ्यासोबत जर मार्केटमध्ये उतरलात तर पूर्ण भागीदारी सुद्धा देईन मी तुम्हाला. तसं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रिवाइज करू आपण. अँड यू नो, पुनीत सरदेशमुखची ऑफर कायम बेस्ट असते. बघा, विचार करा आणि कळवा मला. जाहिरातीसाठी धन्यवाद सर देशमुख साहेब, पण पेपरात किंवा टीव्हीवर झळकण्यापरीस माझ्या घरच्यांच्या डोळ्यात समाधान दिसणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यांची सेवा करण्यातच माझा आनंद. जी संधी दिली त्याचं सोनं झालं. मी भरून पावले. जशी तुमची इच्छा. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. काही मदत लागली तर मी आहेच. संधी घावली तर चांगलं काम करून दावायला एकत्र भेटूच की आपण. तवर तुम्हाला बी शुभेच्छा. आई, हे समजा तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. 3 करोड शिराळकर, सी व्हेरी व्हेरी बिग अमाउंट चेक. अरे बापरे. पण प्राजक्ता, तू एवढ्या पैशांचं करणार काय? माझ्यामुळे तुम्हाला आणि या घराला आजवर जो त्रास झाला तो पुसून काढायचा मी प्रयत्न करणार. ह्या रकमेतनं आपल्या फॅक्टरीचं कर्ज फिटल. आपण कर्ज फेडूया आणि त्यावरली उरलेली रक्कम आई, तुमची परवानगी असेल तर. परवानगी दिली. उरलेली रक्कम आपल्या सगळ्यांचं खरं खुरं सपान पुरं करायला गुंतवूया. कुस्तीच्या अकॅडमीसाठी. आई, भूमिपूजनाचा नारळ तूच वाढव. नाही नाही, प्राजक्ता आणि वीरूच्या मेहनतीमुळेच आज ही अकॅडमी उभी राहते. तेव्हा त्या दोघांनी मिळूनच नारळ वाढवला पाहिजे. आई, पण वीरू कुठे? आई, अगं मला कुस्तीचा वसा बाबांनी दिलाय. तशीच प्राजक्ताच्या मनात कुस्ती रुजवली ती तिच्या पप्पांनी. त्यांना इसरून कसं चालेल बरं? खरंय. प्राजक्ता, पप्पांचा आशीर्वाद घे आणि तुझ्या वस्तादांचाही. आणि मग तुम्ही जोड्यानं नारळ वाढवा. कांचन, आरतीचं ताट दे तिला. ये, हळदी कुंकू हा आधी. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बली की जय. हे बघा, पत्रकार बी आले. अभिनंदन शिराळकर मंडळी, फायनली तुमच्या अकॅडमीचं भूमिपूजन होत आहे. पहिला प्राजक्ता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही अकॅडमी व्हावी हे माझ्या मामांजींच
म्हणजे श्रीपतीराव शिराळकर यांचं सपान आहे. आज ते पुरं व्हायला सुरुवात झाली. लय आनंदाचा क्षण आहे हा. पण तुम्हाला कुस्तीचं बाळकडू दिलं हे तुमच्या वडिलांनी. पैलवान प्राजक्ताचे पप्पा, तुम्ही आजच्या दिवशी काय सांगाल? आजचा दिवस माझ्यासाठी लय मोठा आनंदाचा दिवस आहे बघा. आज माझ्या लेकीचं सपन पुरं होतंय. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, क्षेत्र कंचबी असू द्या, स्त्री पुरुषाच्या तोडीस तोड नाही, तर पुरुषापेक्षा काकणभर सरसच असती. आमच्या घरात माझी बायको शकू होती, फॅक्टरीमध्ये बाईसाहेब आहेत, आणि कुस्तीच्या आखाड्यात माझी लेक प्राजक्ता. ह्या समद्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की स्त्रीच्या कर्तृत्वाला विश्वासाची आणि खंबीर पाठिंब्याची जोड असेल ना, तर जगाच्या पाठीवर त्या काय बी करून दाखवत्या. म्हणून प्रत्येक पुरुषाने आपली आई, बायको, बहीण, वहिनी, पोरगी, मैत्रीण कुणी बी असू द्या, त्यांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. त्यांचं सपन पुरं करायला त्यांना बळ दिलं पाहिजे. प्रत्येक पुरीच्या आईबाप लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या की सुटकेचा निश्वास सोडतो. म्हणतो मी आता मोठ्या जबाबदारीतून सुटलो. पण लेक सासरी गेली म्हणून आईबापाची जबाबदारी संपत नसती. अहो, लेक सासरी रमली तरी तिचं मन माहेरी घुटमळच असते. ललिताबाई शिराळकर, तुम्ही स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहात. पैलवान प्राजक्ताच्या कर्तृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? कुणाच्याही कर्तृत्वाबद्दल मत व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला हातभार कसा लावता येईल याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. सासरी येणारी सून ही डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन येत असते. त्यातलं पहिलं स्वप्न असतं संसाराचं स्वप्न, आणि त्याच्याबरोबरच करिअरचंही स्वप्न घेऊन येते. सासरी आल्यावर त्या सपनाला लगाम घालण्यापेक्षा त्याला दुप्पट बळ दिलं पाहिजे. कारण प्रत्येक स्त्री ही माहेर सोबत सासरकडचीही नाती जपत असते, सांभाळत असते. तेव्हा तिच्या या धडपडीचा, तिच्या या आपुलकीचा मान हा राखला गेलाच पाहिजे. तिला प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. पैलवान वीरेंद्र, प्राजक्ता तुमची बायको आणि पट्टी दोन्ही आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये तिला सांभाळताना तुम्हाला कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला? आव्हानांचा सामना आणि मला छेव, आजवर कोणतं बी आव्हान आलं ते माझ्यापर्यंत यायच्या अगोदरच प्राजक्तानं पार केलं. आणि घरात नवरा म्हणून आणि थालमीत वस्ताद म्हणून हा भेदभाव प्राजक्तानं कवा बी केला नाही. तर मी तरी बायको आणि एक पट्टी म्हणून हा भेद कसा करू शकतोय, नाही का? प्राजक्ता जिथं कुठं जाते तिथं जशी आहे तशीच असते. आखाडा असो वा नाती, दोन्हींचे असलेलं इमान जीवापाड सांभाळ अशी जोडीदार लाभली हे माझं भाग्यच आहे. आणि तिची साथ मी कवा बी सोडणार नाही. पैलवान प्राजक्ता, आज तुमचा परफॉर्मन्स बघून सगळ्या मुली तुम्हाला फॉलो करतायत. अनेकांना पुढची पैलवान प्राजक्ता व्हायचंय, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? हेच की पुढली पैलवान प्राजक्ता व्हायच्या मागे तुम्ही लागू नका. तुमचं जे नाव आहे त्या नावाला, तुमच्या स्वभावाला, तुमच्या संस्कारांना जपा. तुमच्या आई वडिलांचं, घराण्याचं, तुमच्या वस्तादांचं नाव मोठं करा. अन्यायाविरुद्ध लढायला शिका. कोणी सोबत नसलं तरी एकटीनं टिचून लढा. घाबरून जाऊ नका. स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा. आपल्या माणसांचा विश्वास जिंकायला शिका आणि तो जपा.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपान बघ, त्या सपानासाठी जीव ओवाळून टाका. माणसांनी माणसांना एकत्र धरून ठेवलं तर जगातलं कंच बी सपान अपुरं राहत नसतंय. एकमेकांच्या साथीनं झटायचं, सपान पुरं करायचं आणि मग शड्डू ठोकून समद्यांनी एकत्र म्हणायचं, ओनली सुट्टीच नाही.